मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, 2025 हे वर्ष आता संपायला आलंय. सगळेजण नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करताय, पार्टीचे प्लॅन्स बनवतायत. पण मेष राशीच्या लोकांनो, थांबा. आनंद साजरा करा, पण त्याआधी हा व्हिडिओ नीट बघा. कारण डिसेंबरचे हे शेवटचे काही दिवस तुमच्यासाठी साधेसुधे असणार नाहीत. ग्रहांची चाल अशी काही बदलली आहे की तुम्हाला अतिशय सावधान राहण्याची गरज आहे. काही गोष्टी अशा घडणार आहेत ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. काही लोकांसाठी हे दिवस भयानक अनुभव घेऊन येऊ शकतात. हा व्हिडिओ मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी बनवला आहे. कारण जर संकट येणार आहे हे आधीच माहीत असेल तर आपण त्याला सामोरे जायला तयार असतो, बरोबर ना? व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो कुठेही स्किप करू नका आणि पुढे जाण्याआधी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. तसेच कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि जय हनुमान लिहायला विसरू नका, कारण संकटकाळी बजरंगबलीच आपल्याला साथ देतात. मित्रांनो, सगळ्यात आधी बोलूया तुमच्या कामाबद्दल. मेष राशीचे लोक स्वभावानं खूप कष्टाळू असतात, पण डिसेंबरच्या या शेवटच्या दिवसात तुमच्या कष्टाचं श्रेय दुसरंच कुणी घेऊन जाण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमच्या विरुद्ध काहीतरी शिजतंय असं तुम्हाला जाणवेल. तुमचेच काही सहकारी जे तुमच्याशी खूप गोड बोलतात ते तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. वरिष्ठांसोबत तुमचे खटके उडू शकतात. तुमचा राग तुमच्यावर उलटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या दिवसात तोंड आवळत ठेवा. कुणाशीही वाद घालू नका. मी बरोबर आहे हे सिद्ध करण्याच्या नादात स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. विशेषतः 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळात नोकरी बदलण्याचा किंवा राजीनामा देण्याचा विचार अजिबात करू नका. परिस्थिती सध्या तुमच्या विरोधात आहे, त्यामुळे शांत राहणं हाच एकमेव उपाय आहे. मित्रांनो, माहिती महत्त्वाची वाटते ना, मग उशीर कशाला करताय? व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमची एक लाईक आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देत असते. तर मित्रांनो, आता वळूया पैशांकडे. मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा शेवट आर्थिकदृष्ट्या थोडा धोक्याचा आहे. कदाचित तुम्हाला अचानक कुठेतरी मोठा खर्च करावा लागेल. जुनी देणी डोकं वर काढतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात कुणालाही उधार पैसे देऊ नका. जर तुम्ही कुणाला पैसे दिले तर ते परत मिळण्याची शक्यता जवळजवळ 0 आहे. तसेच नवीन वर्षाच्या उत्साहात कुठेही मोठी गुंतवणूक करू नका. शेअर मार्केटमध्ये असाल तर खूप जपून पावलं टाका, कारण अचानक मोठा तोटा होऊ शकतो. तुम्हाला असं वाटेल की ही संधी चांगली आहे, पैसे डबल होतील, पण ते एक जाळं असू शकतं. स्वतःच्या खिशावर नियंत्रण ठेवा. बाहेर जाताना पाकीट, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू जपून ठेवा. चोरी होण्याची किंवा हरवण्याची शक्यता आहे. आता बोलूया घरच्यांबद्दल. मेष राशीचा स्वभाव थोडा तापट असतो आणि हेच या दिवसात तुमच्यासाठी भयानक ठरू शकतं. अगदी किरकोळ कारणावरून घरात मोठे वाद होतील. जोडीदारासोबतच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. एखादी जुनी गोष्ट उकरून काढली जाईल आणि त्यावरून घरातलं वातावरण खराब होईल. मुलांच्या बाबतीत काही चिंता सतावू शकते. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्यात गैरसमज निर्माण होतील. कुणीतरी कान भरवण्याचं काम करेल. या काळात मौन बाळगा. कुणी काही बोललं तरी त्याकडे दुर्लक्ष करा. नवीन वर्षाची सुरुवात भांडणानं व्हावी असं तुम्हाला वाटत नसेल तर मित्रांनो, अगदी शांत राहा. मेष राशीच्या लोकांनो, आरोग्याच्या बाबतीतही हे दिवस कठीण आहेत. गाडी चालवताना अतिशय सावध राहा. घाई गडबडीत अपघात होण्याची दाट शक्यता आहे. 31च्या रात्री जर बाहेर जाणार असाल
तर स्वतः गाडी चालवू नका. डोकेदुखी, रक्तदाब किंवा पोटाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकता. मानसिक तणाव इतका वाढेल की तुम्हाला झोप येणं कठीण होईल. बाहेरचं खाणं टाळा. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे तुमच्या आरोग्याकडे आवर्जून लक्ष द्या. आता तुम्ही म्हणाल, ताई हे सगळं वाईटच घडणार का? तर असं नाहीये. हे संकेत आहेत की तुम्ही सावध राहिलं पाहिजे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी काही छोटे उपाय करायचे आहेत. ते उपाय कसले आहे आणि कसे करायचे आहेत तर ते आपण जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम उपाय आहे, रोज सकाळी हनुमान चालीसा वाचा. हनुमानजी मेष राशीचे रक्षणकर्ते आहेत. शनिवारी गरीब व्यक्तीला काहीतरी खाऊ घाला किंवा काळे तीळ दान करा. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोज 5 मिनिटे मेडिटेशन करा, ध्यान करा. वादाच्या ठिकाणी थांबू नका, तिथून निघून जा. तर मित्रांनो, मेष राशीसाठी डिसेंबरचा हा शेवटचा काळ परीक्षा घेणारा आहे. पण घाबरू नका. सावधगिरी बाळगली तर तुम्ही यातून सुखरूप बाहेर पडाल आणि 2026चं स्वागत आनंदाने कराल. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला असे काही अनुभव येत आहेत का? आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून तेही सावध होतील. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, रक्षण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.